तर बिग बॉस मधला आपला प्रवास कसा होता? सुरुवातपासून आता बाहेरपर्यंतचं काय भावना होतं, काय सांगाल? नाही, खरं तर बिग बॉस मधला प्रवास खूप इंटरेस्टिंग होता. काही गोष्टी पचायला जड जात होत्या, काही गोष्टी पचत होत्या, काही गोष्टीत अनुभव होता, काही गोष्टीत अनुभव नव्हता. शिकत होतो, शिकायला मिळत होतं, शेवटपर्यंत शिकत होतोय. बिग बॉसच्या घरातून आता बाहेर आल्यानंतर काय मिस करताय? असं बिग बॉस मध्ये आतमधल्या कोणत्या गोष्टी, कोणत्या व्यक्तीला मिस करताय? बिग बॉस मधल्या माझ्या मैत्रीला मिस करतोय, माझ्या बेडला मिस करतोय, माझ्या गोष्टींना मिस करतोय. सकाळ सकाळ गुड मॉर्निंग म्हटलं की गाणं लागायचं, गाण्याला मिस करतोय. चहा, कॉफी, धिंगाणा, मस्ती, आरबाजचं, आमचं, व्यायाम, जिम, वैभव यांना सगळ्यांना खूप मिस करतोय. सगळ्यांचे भांडणं ऐकणं, बसणं, चर्चा करणं या गोष्टींना बरेचसे मिस करतोय. टास्क असेल, काय असेल. आज मला वाटतं एकंदरीत आज सोमवारी म्हणजे नॉमिनेशन कार्य पार पडलं असेल, तर या गोष्टींना मी मिस करतोय. निक्की आणि तुमचं एक वेगळं नातं प्रेक्षक पाहत आहे, तर त्या नात्याबद्दल काय सांगाल? नक्कीच माझं बिग बॉसच्या घरात गेले मी पहिला कन्सिस्टन्स असा असेल माणूस की जो नाती निर्माण करून बाहेर आलाय. नाही तर लोक फक्त गेम पुरता माणसांचा वापर करतात, पण मी गेमसाठी नव्हे तर मी डायरेक्ट हृदयापासून माणसं जोडली. आणि निक्कीसारखी मला बहीण मिळाली, अरबाज वैभवसारखा भाऊ मिळाला, ह्याच्यातच मी खूप छान भाग्य समजतो. आणि आमच्या अहिल्यानगरचं नाव जितकं मला मोठं करता येईल तितकं नाव मोठं करण्याचा मी प्रयत्न केला. कधी टास्क जमले, कधी खेळलो, कधी नाही खेळलो, पण जितके टास्क मला चांगल्या माझ्या पद्धतीने खेळायला येत होते तितके मी खेळलो. टीम ए मध्ये जी आता भांडणं प्रेक्षकांना दिसतात आहे ती त्यांना खोटी वाटत आहे, तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? नाही, टीम ए मध्ये जर भांडणं दिसत आहेत म्हणजे ते भांडणं खरे आहेत, खोटी नाहीत. कारण जे ते आपापली टीम फुटलेले आहे, जे ते इंडिव्हिज्युअल झाले, अरबाज असेल, आम्ही तिघाला 3 जीव देणारी माणसं होतो, वैभव, अरबाज, मी. आता मी पण बाहेर आलोय, आमच्यातली इरिना गेली, सगळेजण जान्हवीच्या पद्धतीने चालू आहे. निक्की, अरबाज यांची जोडी पाहायला मिळेल, पण वैभव आणि जान्हवीचं तर काही सांगता येत नाही. कारण जेव्हा आता कॅप्टन्सीचा टास्क झाला त्याला आम्ही काही मदत केली नाही, आम्ही पळालो नाही. कारण जान्हवी इंडिव्हिज्युअल खेळत होती, तिला म्हणलं खेळू द्या इंडिव्हिज्युअल. त्यामुळे आमच्या टीममध्ये आता पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही आणि पाहायलाही मिळणार नाही. टीम बी बद्दल काय सांगा? टीम बीची ताकद वाढलेली आहे आणि त्यांना खरं माणसं जपण्यात यश आलेलं आहे. आणि टीम बीने खरं चांगल्या पद्धतीने म्हणजे टास्क खेळतील. आता त्यांची संख्या पण जास्त आहे आणि आताच खऱ्या अर्थाने एक ट्विस्ट येऊ शकतोय. कारण संग्राम चौगुले गेल्यामुळं काहीतरी राडा धुमाकूळ नक्कीच होणार अशी प्रेक्षकांना अपेक्षा आहे. 3 तिघडा काम बिघडा होऊ शकते. घरामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे जी वाटते तुम्हाला की ही खोटं खेळते, आणि अशी कोणती व्यक्ती आहे जी वाटते की खूप चालाक आहे? नाही, मला अरबाज आणि वैभव वाटतात की खूप छान खेळतात आणि चालाक पण आहेत. कारण त्यांच्याशिवाय गेम फिरत नाही. आणि चालाकीमध्ये एक प्याडीदादा एक आहेत, वर्षाताई एक आहेत. या चौघांशिवाय गेम फिरत नाही. गेम फिरतो, चालतो. वर्षाताई सुद्धा खूप छान चालाक आहेत. त्या चालाक म्हणजे त्या संचालक असतात आणि संचालकाचा निर्णय बिग बॉसच्या घरात अंतिम असतो. त्यामुळे ते एकदम विचारपूर्वक विचार करून, टीमचा विचार न करता त्यांच्या स्वतःच्या बुद्धीला काय वाटतं ते बघून निर्णय घेत असतात. त्यामुळं चालाक मला वर्षाताई, डीपी दादा म्हणण्यापेक्षा प्याडी दादा आणि वैभव आणि अरबाज दिसतात. असं कोणतं कारण तुम्हाला वाटतं ज्याच्यामुळे तुम्ही बाहेर आलात? नाही, असं कुठलंही कारण वाटत नाही. मी माझ्या मनाला दोष देतो की मी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करू शकलो नाही. प्रेक्षकांनी मला 6 आठवडे प्रेम दिलं, हेच लय झालं. मी काही कुठे चुकलो असेल, प्रेक्षकांच्या मनात माझी जागा निर्माण नसेल झाली, त्यामुळे मी बाहेर आलो असेल. पण मी एक सगळ्यांना शब्द देतोय, हा घनश्याम दरोडे तुमच्या मनात जागा निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. टॉप 5 मध्ये तुम्हाला कोणते खेळाडू वाटतात पोहोचू शकतील आणि त्याच्यामधून विनर कोण होईल असं तुम्हाला? विनर मला वाटतं सूरज चव्हाण व्हायला पाहिजे. कारण सूरज चव्हाणच्या पाठीमागं मी सुद्धा आहे. तुम्ही महाराष्ट्रातील जनतेने मला साथ दिलेलीचे दुःख नाही, पण मला एक वाटतं सूरज चव्हाणला साथ द्या. सूरज चव्हाणसारखे पोरं तयार होणं गरजेचं आहे. सूरजला आपण सर्वांनी एकत्र येऊन साथ देऊया आणि त्याला विनर करूया. आणि टॉप 5 मध्ये बघायला गेलं तर वर्षाताई एक असतील, वैभव असेल, अरबाज असेल, प्याडीदादा एक असेल. एवढी मला टॉप 5 मध्ये दिसतील. आता प्रेक्षकांना काय
काय नाही, प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही असंच प्रेम दिलं, प्रेम देत राहा आणि नक्कीच तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सपोर्टने नक्कीच परत नवीन प्रोजेक्ट आणि नवीन भरारी घ्यायचे स्वप्न बघतोय. तुमचा